सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे उमेदवारी जाहीर झालेले डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रचाराला गावोगावी उत्साह वाढताना दिसत आहे. त्यांच्या कमळ या निवडणूक चिन्हाला मतदान करण्यासाठी कुळगिरी गावचे सुपुत्री राजाभाऊ चमकेरी यांनी पुढाकार घेतला आहे. राजाभाऊ चमकेरी यांनी आपल्या जीवाभावाच्या मित्रांसह मतदारांशी संवाद साधत कमळ चिन्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची विनंती केली. स्थानिक तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रचारानंतर मित्रपरिवाराला एकत्र एन्जॉय करता यावे यासाठी राजाभाऊ चमकेरी यांनी गोवा ट्रिपचे आयोजन केले असून यासाठी सिल्वर कॉच बसचे बुकिंग करण्यात आले आहे. मित्रमंडळी आनंदात गोव्याच्या दिशेने रवाना होताना उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राजाभाऊ चमकेरी व त्यांच्या मित्रांच्या या उपक्रमामुळे गावामध्ये चर्चेला उधाण आले असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत कमळ चिन्हासाठी चांगले वातावरण तयार होत असल्याचे स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. नमस्कार. आज चमत्कार होणार आहे. मी माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेबांचं पितृतुल्य व्यक्तिमत्व समजून त्यांच्या मागे लागलेलं आहे, एक स्वतःच्या मुलाप्रमाणे. त्यामुळं आज कसल्या परिषदेमध्ये जत नगरपालिकेत कमळ फुलल असं माझं अपेक्षा आहे. त्यानुसार तुम्हीसुद्धा सहकार्य माझे जास्तीत जास्त कमळाला मतदान करून एक चांगला सुशिक्षित पांढऱ्यापेशा वर्गातील व्यक्तीला निवडून द्याल असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि जत नगरपालिका सुजलाम सुफलाम होईल याचं मी आज तलावावर पाण्याला आणि सूर्याला साक्षीला स्मरून ठेवून तुम्हाला वचन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून एक, तुम्ही दोस्त मंडळी सगळी लोकशाहीवादी आहे, मतदान कमळ करायला असं अपेक्षा आहे. दोस्त म्हणून मला सगळी चिन्हवाले चालतील आणि सगळ्यांना मिळून आपण गोव्याला एन्जॉय करून येऊया आणि त्याचं सगळं खर्च मी स्वतः करेन. आणि जे काय असेल ते व्हीआरचं बस बुक करूया, एसी मध्ये, शिल्पर मध्ये जाऊन आणि सगळं करू, जे लागेल ते यंत्र सगळं उभी करू आणि आपण गोव्याला जाऊन 31 डिसेंबरच्या अगोदरच आपण एन्जॉय करून ह्या तलावाने जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.